मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झालाय। 12वीच्या नीट चाचणी परीक्षेमध्ये तिला कमी गुण मिळाल्यानं पित्यानं मुलीला लाकडी खुंट्यानं अमानुष मारहाण केली। सांगली जिल्ह्याच्या आटपाडीतील नेलकरंजी इथे ही घटना घडली आहे। मृत साधना भोसले हिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, पण नीटच्या चाचणी परीक्षेमध्ये तिला कमी गुण मिळाल्यानं मुख्याध्यापक असलेल्या धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात लेकीला बेदम मारहाण केली आणि यातच साधनाचा मृत्यू झाला। वडील धोंडीराम यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, खरं तर हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल, पित्याकडूनच मुलीचा हा मृत्यू। अधिकची अपडेट। नक्कीच गौरी, 12वीमध्ये शिकणारी जी साधना आहे तिला नीटच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क पडले होते, त्यामुळे तिचे वडील धोंडीराम जे की मुख्याध्यापक आहेत त्यांनी तिला बेदम मारहाण केली होती। साधना ही आटपाडीमधील एका निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत होती। 2 दिवसापूर्वी ती नीलकरंजी येथील तिच्या घरी गेली होती। त्यावेळी नीटच्या चाचणी परीक्षेमध्ये मार्क कमी पडल्याच्या रागातून धोंडीराम यांनी तिला जात्याच्या लाकडी खुट्याने बेदम मारहाण केली होती। डोक्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध झाली होती। तिला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नीलकरंजी या गावात घडलेली आहे। दरम्यान या प्रकरणी ज्या मुलीचे संबंधित वडील जे आहेत धोंडीराम त्यांना आटपाडी पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। परंतु असं जरी असलं तरी मार्क कमी पडले म्हणून मुख्याध्यापक असणाऱ्या पित्याकडूनच मुलीला बेदम मारहाण झाल्याने या घटनेमध्ये दुर्दैवी घटना घडल्याचे पाहावयास मिळतं। गौरी, नक्कीच नेमकी काय कारवाई होते या पित्यावर हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।